कार्यक्रम येत होतो. येत असताना भुसावळ मेमो गाडी होती. त्या गाडीमध्ये बसलो होतो मी आणि खूप गर्दी होती. तर माझ्या शेजारी एक व्यक्ती बसला होता. मी तिथून 10:30ला बसलो होतो आसपास. जागा भेटली नव्हती. नंतर गर्दी खूप वाढत गेली होती. तर लकीली जेव्हा मी पुढे गेलो, म्हणजे एकदम जिथं इंजिन होतं, त्या इंजिनच्या मागं थोडं मोकळं वाटलं म्हणून त्या याच्यामध्ये शिरलो आणि जागा भेटली. आणि जागा भेटल्यानंतर तिथे एक व्यक्ती आणि जागा सीट खाली असताना मला त्या व्यक्तीने जागा दिली, "बसा, बसा महाराज." बसल्यानंतर माझ्या शेजारी एक व्यक्ती होता आणि असा नाराज, मायूस असा बसलेला होता. तो बघत होता की महाराज काहीतरी जप करतायत, तर त्याला असं बोलण्याची इच्छा होत होती, करावं तर काय करावं? नंतर 15-20 मिनिटं पाहिल्यानंतर त्याने मला एक प्रश्न विचारला, की "महाराज, जीवनात सर्व काही असताना माणूस दुःखी का राहतो? आणि माझ्या जीवनात एवढे संकट समस्या आहेत, एवढं दुःख आहे, याचं कारण काय असू शकेल?" आणि नेमकं 8 माळा झाले होते आणि सकाळी ते भक्त चाळीसगावचे आले होते. सकाळपासून वेळ गेला, म्हटलं आता जप करायचा वेळ आहे आणि याने काय प्रश्न विचारला बा. आणि मग त्याने त्याच्या जीवनातल्या चढ-उतार सांगितले, की बा माझ्याकडे काय होतं, काय नव्हतं आणि आता मी कोण्या फेसमध्ये. म्हणजे तो नांदगावपर्यंत, म्हणजे चाळीसगावपासून तर नांदगावच्या पाणीवाडीपर्यंत, म्हणजे मनमाडपर्यंत त्यांनी ते सगळं ऐकून घेतलं. म्हणजे त्याचं मी एक शब्द बोललो नाही. म्हणलं, "तुम्ही बोलत राहा, तुमच्या मनातला काढत राहा." म्हणजे 45 मिनिटं तर 50 मिनिटं तो व्यक्ती नुसता बोलत राहिला. म्हटलं, जोपर्यंत याच्या डोक्यावरलं ओझं कमी करायचं असेल तर एकच पर्याय आहे. याच्या मनातलं नाही का काढून घ्या. एक लेसन दिलेलं आहे आपल्या याच्यामध्ये, की कोणाला गाईडन्स करायचं असेल तर 80 ते 90% त्याचं ऐका आणि 10% त्याला सजेशन द्या. कधी-कधी सजेशन देणारे चुकतात कुठं? ते काय करतात, 10% सुद्धा ऐकत नाही, 90% प्रवचन देतात, मग ती गडबड होऊन जाते. आणि मग ऐकल्यानंतर शेवटी म्हटलं, "नाही, तुम्ही काय करा, जप करा, आपलं गीता वाचा." आणि त्याला असं वाटलं, महाराज तुम्हाला बोलून मला खूप मोकळं वाटलं. आणि मग त्या विषयावर मग मी जेव्हा तो मनमाडला उतरला व्यक्ती आणि मग मी विचार केला, की हे एवढं दुःखाचं कारण काय बुवा ह्याच्या मग त्यावेळेस कर्माचे सिद्धांत काय? मग आजपासून मी 4 प्रवचन कर्माचे फळं आणि कर्माचे सिद्धांत याच्यावर मी प्रवचन घेणार आहे. आणि आपल्या जीवनामध्ये चढ-उतार येतात आणि जे काही येतंय, तर हे त्यावेळेस आपल्याकडं तो दृष्टिकोन पाहिजे, की अरे नाही, हे जे काही भेटतंय किंवा काय होतंय, त्याच्यामागे मला काय-काय भोगावं लागतंय, हे दिलेलं आहे शास्त्रानुसार. म्हणून कर्माचा सिद्धांत असा आहे, की कर्मणा गहना गती. येऊन ब्रह्मसंहितेमध्ये आणि गीतेमध्ये भगवंत म्हणतात, की कर्माची गहनती मोठमोठे ऋषीमुनीसुद्धा जाणू शकत नाही. तर सर्वसामान्य माणूस हे काय जाणू शकेल? आणि ब्रह्मसंहितेमध्ये म्हणतात, की कर्माने निर्दंत किंतु भक्तीचे भाजा गोविंदम आदी पुरुषं तमाम भजामी. की ते म्हणतात, की कर्म जाळायचं असेल, तर भक्तीशिवाय पर्याय नाही. पण ह्या जगातले कर्म जोपर्यंत भक्ती करत नाही, तोपर्यंत कर्म तसेच राहतात. पण त्या कर्माचा प्रभाव किती प्रभावशाली असतो, की माणसाचं जीवन नाही का विचलित करून टाकते. म्हणून आजचा जो विषय आहे तो पहिले कर्माचे फळं, दुसरा आहे कर्माचा सिद्धांत आणि कर्माची नियमावली. आता हे त्याच्यावर खूप मोठे स्टेप आहेत. 4 स्टेपमध्ये ते घेऊया. तर आज आपण पहिलं घेणार आहे, की कर्माचा अटळ सिद्धांत. जसं ह्या जगामध्ये तुम्ही कुठेही वावरता, तुमच्या शाळेमध्ये जा किंवा तुम्ही कंपनीमध्ये जा, किंवा पोलीस स्टेशनमध्ये जा किंवा कोर्टामध्ये जा, सगळीकडे एक नियमावली असते आणि त्या नियमावलीनुसार ते सिस्टम चालतं. बरोबर? कोणतेही डिपार्टमेंट घ्यायचं असेल किंवा भारत जायचं असेल तर इंडियन पिनल कोड असतं, संविधान असतो, त्यानुसार चाललं जातंय किंवा अन्य कायदे असतात. म्हणजे एक मॅन्युअल बुकनुसार ते कायदे देतात आणि ते लोकं सर्वसामान्य व्यक्ती त्यांना फॉलो करतो. जर त्या कायद्या आणि जे कोड्स असतात त्यानुसार तो जर चालला, तो गव्हर्नमेंट त्याला नाही का काही पनिशमेंट करत नाही. पण त्या कायदे नियमाच्या विरोधात तुम्ही थोडासा नियम त्याला दंडित हे केलं किंवा त्याच्या विरोधात गेला, तर तुम्हाला दंड भेटतो. तसंच शास्त्राने तुम्हाला एक तुमच्या जीवनामध्ये कायदे आणि नियम दिलेले आहेत आणि जेव्हा आपण हे नियमावली फॉलो करत नाही, त्यावेळेस नाही का आपल्या जीवनामध्ये कर्माची सुरुवात आहे. म्हणून इथे तुलसीदासजी काय म्हणते ऐकायला, कर्मप्रधान ईश्वर करी राखा, जो कसाई कराई तसं फल चाखा.
की ते म्हणतात की हे सगळं कर्मप्रधान ईश्वर करी राखा. हे जे ईश्वर आहे तो कर्मप्रधान आहे. आणि इथे जसं तुम्ही कर्म कराल तसं तुम्ही फळ चाखाल. म्हणजे बघा, तुम्ही शेतामध्ये कडू कारलं लावलं आणि म्हणता काकडी भेटेल. अरे नाही भेटणार भाऊ. कडू कारलं. खरबूज लावलं तर टरबूज नाही भेटणार. तुम्ही जे बीज लावाल तेच फळ तुम्हाला भोगायला भेटेल. म्हणून इथे कर्माची जी निर्मिती आहे भगवंताने विशेष करून दिलेली आहे की कोणी कुठेही किंचित जरी अपवाद जरी पळवाट नाही, तिथे तुम्ही कसंही त्याला फसू शकत नाहीत. एवढे कर्माचे सिद्धांत पॉवरफुल आहेत. म्हणून आता कर्माचे नियम काय आहेत ते कसे आपल्याला समजायचे, तर पहिला सिद्धांत आहे कर्माचा परिभाषा आहे. कर्माचे परिभाषा आपल्याला समजणं महत्त्वाचे. कर्माची परिभाषा आहे काळाच्या प्रभावात आणि प्रकृतीच्या 3 गुणात नियंत्रणात जीवात्मा जे कार्य करतो त्याला कर्म असे म्हणतात. एकदा रिपीट पुन्हा. काळाच्या प्रभावात आणि प्रकृतीच्या 3 गुणात नियंत्रणात जीवात्मा जे काही कार्य करतो त्याला कर्म असे म्हणतात. म्हणजे काळाचा प्रभाव लागतो आणि 3 गुण हे तुमच्याकडून काय करतात, जे काही कार्य होतात त्याला कर्म असे म्हणतात. आणि मग कर्माचे नियम काय आहेत? प्रत्येक क्रियाला समान आणि विरुद्ध प्रतिक्रिया आहे. तुम्ही जी काही क्रिया कराल ती समान किंवा विरुद्ध प्रतिक्रिया आपल्याला येणार आहेत. हे जर सिद्धांत समजले, तुम्ही चांगले कर्म केले चांगलं फळ भेटेल, वाईट कर्म केले वाईट फळ भेटेल. म्हणजे तुमच्या प्रत्येक कर्मावर तुमचं फ्युचर ठरलेलं आहे आणि त्यानुसारच तुमच्या जीवनातले सुख दुःख, मान अपमान, लाभ हानी, जय पराजय, धन ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या कर्माच्या याच्यावर आधारित असणार आहे. म्हणून इथे कर्माचा कायदा किंवा कर्माचे सिद्धांत तंतोतंत पालन करावं लागते. काय कर्माच्या सिद्धांतामध्ये थोडंसुद्धा कॉम्प्रोमाइज, अहो स्वतः भगवंत करत नाहीत कॉम्प्रोमाइज, आपल्या जीवनात काय होईल? जसं याचं सुंदर उदाहरण आहे, जेव्हा कर्मसिद्धांत भगवान रामचंद्राचे वडील कुठे गेले? वनामध्ये गेलेले. गेल्यानंतर अज्ञानापोटी त्याने शिकार करायचे, त्यावेळेस क्षत्रिय वृत्ती होती, शिकार करण्यासाठी गेले आणि एका तलावाच्या बाजूला त्यांना पाण्याचा आवाज आला, बुडबुड्याचा आवाज आला आणि त्याने ध्वनी लक्षवेधी बाण चालून काय केलं? बाण मारला. त्यांना असं वाटतं कोणतरी प्राणी असेल त्याचा मी वध करेल किंवा शिकार करेल, पण तो बाण कुठे लागला? श्रवण बाळाला लागला. जसे ओम बघतात ते, त्यावेळेस तरुण होते, दशरथ महाराज तरुण होते आणि आल्यानंतर बघतात अरे माझ्याकडून कृत्य घडलं. आणि घडल्यानंतर जेव्हा बघतात की श्रवण बाळ मेला आहे, मृत्यू अवस्थेत आहे, तिथं पाणी घेतलं आणि त्यानं सांगितलं की अरे माझी इथं बाजूला वृद्ध आई वडील राहतात, त्यांना तुम्ही पाणी देऊन जा. आणि त्यांनी प्राण सोडला. श्रवण बाळानं काही शाप नाही दिला, पण दशरथ महाराज घाबरत गेले, कारण ती जर नाही गेली असतं तर आणखीन काहीतरी झालं असतं. पण भोटी ते पाणी घेऊन गेले आणि ज्या ठिकाणी त्यांचे आईवडील राहत होते श्रवण बाळाचे तिथे पोहोचले. ते पोहोचल्यानंतर त्यांच्या पायाचा आवाज ऐकून श्रवण बाळांच्या आईवडिलाला कळालं की आमच्या पुत्राचे पाय वाट नाही. लगेच त्याने कळलं, म्हणजे दुसरं कोणीतरी राजाचा असावे. आल्यानंतर दशरथ महाराज पहिले त्यांना पाणी देतात, त्याचं गुणगान करतात आणि झालेला सगळं चुका सांगतात. त्यावेळेस त्यांच्या आईवडिलाचं साहजिक पोटातून तो कोप किंवा शाप बाहेर पडतो. ते म्हणले राजा तू जर सांगून आला असता तर आणखी आम्ही भयंकर शाप दिला असता, पण तू प्रामाणिकपणे ती गोष्ट सांगण्यासाठी इथं आलास, म्हणून जेव्हा असं आज आम्हाला आमच्या पुत्र युवरामुळं शरीर सोडावं लागणार आहे, तीच अवस्था तुझ्या पुत्र युवरामुळं नाही का तुला शरीर सोडावं लागेल. आणि मग ही जेव्हा शाप दिला आणि मग त्याने प्राण त्याग केला तर तिघांना एकाच चित्तेमध्ये अग्निदाह संस्कार केला. रामायणामध्ये याचं वर्णन आहे. आणि झाल्यानंतर तिथे भगवान रामचंद्र म्हटले नाही अरे माझे वडील होते, याने नाही का खूप हे केलेलं आहे किंवा थोडंसं कर्माशी मीच बनवलेलं आहेत ना, तर मग कॉम्प्रोमाइज करू. जसं कंपनीने एखादा बॉस असतो तर तो नियमाचं कसंही नियम सगळ्या दुनियाला लावतो, पण त्याला नियम पाळले तर तो नियम फ्लेक्झिबल करत असतो. पण नियम दुसऱ्यासाठी तो स्वतःसाठी काय करतो. पण भगवंताने दशरथ महाराजाला हे नाही सांगितलं की बुवा कर्माचे असे आहेत, अजिबात नाही. म्हणू शकले नाही की अरे माझे वडील आहेत याला थोडी सूट देऊ, नाही. तर 14 यवन त्याचा परिणाम काय झाला, त्याला त्या कर्माला टाईम लागला आणि झाल्यानंतर त्या कर्माचा सिद्धांत त्यांना कधी भेटला?
आणि त्यावेळेस तरुण होते. आणि मग कितीतरी वर्षानंतर दशरथ महाराजाला भगवान रामचंद्र झाले. म्हणजे एवढ्या वर्ष ते कर्म संचित राहिलं, परिपक्व फळ नाही दिलं. कारण की काळाचा, कर्माचा आणि 3 गुणाचा प्रभाव जोपर्यंत होत नाही ते फलीभूत होत नाही. आणि भगवंतांनी थोडं सुद्धा समझोता केला नाही त्या सिद्धांतामध्ये, आपल्या वडिलाच्या बाबतीत आणि पुढे सीताच्या बाबतीत पण असे रामायणाचे उदाहरण आहेत. आणि मग इथं कर्माचा सिद्धांत प्रत्येकाला आहे. मग आता इथं प्रश्न विचारला जातो, कर्म म्हणजे काय आणि कर्म कशाला म्हणतात? हा पहिला प्रश्न आहे. कर्म म्हणजे काय, कोणते कर्म आणि कर्म कशाला म्हणतात? तर कर्मामध्ये 3 प्रकार मोडतात. एक म्हणजे क्रियाकर्म, क्रियामान कर्म म्हणजे ॲक्टिव्ह कर्म म्हणतात त्याला. सेकंड कर्म म्हणतात संचित कर्म आणि थर्ड कर्म म्हणतात प्रारब्ध कर्म. हे 3 कर्म माणसाला नाचवतात. तुम्ही ते पपेट शो असतो ना, त्या तुम्हाला दिसत नाही, त्या उड्या मारतात. आपल्याला वाटतं अरे हेच उड्या, गाण्यावर उड्या मारता नाही, पण त्या पपेट शोला कोणतरी असतं. तसंच मनुष्याला उड्या मारतो ना ह्या जगामध्ये त्याच्या जीवनात, तर तो नाही मारत, त्याचे कर्म त्याला उड्या मारायला लावतं. आणि मग त्या पपेट शोला आपण म्हणतो अरे माझ्यासोबत असं का झालं बाबा, मी तो कोणाचं काही नाही. भाऊ द्वारे हातात दिलेल्या कर्माच्या आणि त्या तोला काय करतात, नाचवतात. मग आता इथे चांगले कर्म केले आणि वाईट कर्म, आता तुम्ही म्हणता नाही की मी कर्म, एखादा म्हणे मिले पाप करतो आणि मग पुण्य केलं ना साफ होऊन जाईल. लोक आता कुंभमेळ्याला काय गेले, एवढे पाप केलेत आता की याच्या पुढे नाही का आपल्या पुन्हा पाप करायला फ्रीडम. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम हरे राम. हां, तर कर्माचे पाप धुणं म्हणजे याचा अर्थ तुम्ही पापातून मुक्त झाले का? किंवा मी दान धर्म केलं, जरा याच्यामध्ये खात्यामध्ये जाऊन खातं खाल्लं थोडं. लोक म्हणतात पोलीस खातं, PW खातं, हे खातं ते खातं, खातच राहतात ते. हां, म्हणजे आता मी दान धर्म करेन जरा गोरगरबेला खाऊन. नाही, पापाला पुण्य कट करू शकत नाही तात्काळ. मग याच्यामध्ये वाईट कर्म किती करा, वाईट कर्माचे फळ वाईटच भेटणार आहे आणि चांगल्या कर्माचं फळ चांगलंच भेटणार आहे. ते दोघंही एकूण एकाला काय करू शकता, कट करू शकत नाही. म्हणून याच्यामध्ये क्रियमान कर्माचा पहिला सिद्धांत म्हणायचं. क्रियमान कर्म म्हणजे काय, याला तात्कालिक आणि विलंबित कर्म असतात. क्रियमान कर्म तात्कालिक म्हणजे काय, तुम्ही रस्त्यानं कोणाला जाता जाता शिवी दिली किंवा जाता जाता त्याला काहीतरी वाकडपणा केला किंवा एखाद्याला फटका दिला. क्रियमानामध्ये 2 प्रकार क्रिया असतात. एक म्हणजे तात्काळ तुम्हाला रिॲक्शन भेटेल, तुम्ही कोणाला शिवी हाडसली लगेच तुम्हाला त्याच्या समोरून काय करतात, 4 शिव्या भेटतात. हे काय झालं, क्रियमान कर्म. पण तुम्ही क्रियमान कर्मामध्ये समजा चोरी केली किंवा शिव्या देऊन पळाले आणि 10-12 दिवशी इकडं ह्या गावाला त्या गावाला, 12 दिवसांनी पोलीसवाले आले आणि मग त्या क्रियमानाचं संचित फळ काय झालं, भाऊ तू 10-12 दिवसांनी शिव्या देऊन गेला होतास ना, आता त्याचं फळ तुला भेटन ये. हां, म्हणजे क्रियमान कर्मामध्ये लगेच रिॲक्शन्स पण भेटत आहे आणि त्या कर्मामध्ये तुम्ही डिले कर्म होतं. उदाहरणार्थ मोहरी लावली तर किती महिन्यात भेटते, 3-3.5 महिन्यामध्ये गावामध्ये टाकतात लोक, शेतकरी मोस्टली. आणि ते नारळाचं झाड लावा, रोज पाणी घाला त्याला खूप वर्ष लागतात तेव्हा ते फळ भेटते. चायनामध्ये एक झाड आहे, मी त्याचं नाव विसरलो. त्या झाडाचं नाव असं आहे की पहिले 3-4 वर्ष पाणी घातलं ना ते अजिबात वाढत नाही. त्याला लेट नुसतं पाणी द्या काही नाही, जेवढं तेवढं. पण त्याच्या 4-5 वर्षानंतर एवढं झाड वाढतंय की त्याची हाईट खूप राहते. तसंच काही कर्म त्या 2 प्रकार असतात. म्हणजे त्यांना पाणी घालतात काही दिसतच नाही, पण त्या कर्माचं फलीभूत होण्यासाठी क्रियामान कर्माला असं एक दिवस वाढून जातं की त्या लगेच दिसून येते. आणि दुसरं इथं दिलेलं आहे नारळाचं उदाहरण. हां, क्रियमान कर्मामध्ये किंवा मोहरीचं कसं लगेच फास्ट आणि नारळाचं कसं थोडं डिले होतं. म्हणजे तात्कालिक कर्म आणि विलंबित कर्म हे असं असतं. ह्या झाला प्रकार, म्हणजे कर्माचे फळ ते देऊन शांत होते. असं नाही की चला आता मी शिव्या दिल्या आणि पळून गेलो म्हणजे क्रियमान कर्मातून सुटलो. नाही भाऊ, वेटिंग करावं लागतंय. जसं आता तुम्ही रात्री वडापावसोबत मिरची खाल्ली, हे झालं क्रियमान कर्म. त्याचा प्रभाव कधी दिसेल तुम्हाला, ज्याला पाईल झाला असेल, मूळव्याध झाला असेल त्याला तो जास्त प्रभाव जाणेल. तुम्हाला खायला तेवढंच ते क्रियमान कर्म आहे, पण त्याचे रिॲक्शन कधी 12 घंट्यानंतर, काय लगेच भेटून जाते.
तसं कर्माचे हे सिद्धांत आपल्याला, मग आता या कर्मामध्ये पहिले क्रियमान कर्मानंतर दुसरं कर्म येते संचित कर्म. संचित कर्म म्हणजे काय, की तुम्ही समजा आता तुम्ही टीचर वर्ग येतं, ऑलमोस्ट सगळे येतं. म्हणजे संचित कर्मामध्ये काय, तुम्ही पेपर लिहायचं काम केलं आणि केल्यानंतर मॅडम मला नाही का रिझल्ट संध्याकाळी द्या, तर भेटेल का? संचित का, जसं माताजी आता 10वीचे पेपर लिहित आहेत, चेक करतायत, संचित कर्म त्यांना कधी भेटेन? जून महिन्यामध्ये. पहिले 3-4 महिने वेटिंग करावं लागतं. पण तू काय झक मारली हे 3 महिन्यानंतर कळणार आहे. म्हणजे त्यांना काय केलं, संचित कर्म त्याच्या पेपरमध्ये लिहिले आणि त्या संचित कर्माला वेट करावं लागेल, लगेच भेटणार नाही. लगेच भेटायचं असेल तर पेपर चोरावं लागेल. हां, आणि त्याला चोरलं तर त्याचं जीवनाची बँड वाजेल. हां, पण त्या रिझल्टला त्याला संचित कर्माला काय करावं लागेल, वेट करावं लागेल आणि ते केलं रिझल्ट कालावधी लागतो. म्हणजे इथं काय म्हणतात, की हे जे संचित कर्म आहेत याच्यातून सुद्धा कोणी सुटू शकत नाही. आणि ह्या संचित करण्यामध्ये मग लोक म्हणतात की अरे नाही, संचित कर्माचे फळं कसे भेटतात. काही जण तारुण्यामध्ये चुका करतात. म्हणजे तारुण्यामध्ये जे तरुण लग्न झाले, माता पित्याला काय करतात, खूप नाही का हेळसांड करतात किंवा त्याचे भांडण करतात, वादविवाद करतात. पण त्याचं फळ कधी भेटतं संचित कर्मामध्ये, जेव्हा ते वृद्ध होतात. मग त्यांचे मुलं काय करतात आणि सुना करतात ते दाखवतात. जसं माझ्या परिवारामध्ये माझ्या मामाच्या घरी मामानं मामीनं काय केलं, नंतर मुलाने सुनाने तेच केलं. पण त्या संचित कर्माला किती वर्ष लागले, 65 वर्ष लागले. मामी मला म्हटले, अरे मारुती, एवढं चांगलं केलं मी पोरांसाठी, असं केलं तसं केलं, आणि हे पोरं असं करतात, सुना असं करतात. त्यावेळेस माझ्या आईने हिस्ट्री सांगून ठेवली होती. आता मी कुठं म्हणू मामी तुम्ही असं केलेलं होतं. जे भाजी भाकरी भेटायची ती भेटणार नाही. म्हणलं काय नाही मामी आता असं. म्हणजे मामीने तारुण्यामध्ये सासूला काय दिलं, मामाने आई वडिलांशी काय केलं, त्याचं संचित कर्म कधी भेटलं त्यांना. म्हणून की ह्या दुनियाच्या चक्कीमधून वाचू शकतात, पण कर्माच्या चक्कीतून कोणी वाचू शकत नाही. म्हणून संचित कर्मामध्ये हे दिलेलं आहे, तुम्ही जे वृद्धावस्थेमध्ये तारुण्यामध्ये लोकांना त्रास दिला त्या टायमाला भेटेल, परिवारामध्ये दिलं त्या टायमाला फळ भेटेल. तारुण्यामध्ये तुम्ही चुकीचे व्यवहार केले ते वृद्धावस्थेमध्ये भेटतात. जसं आमच्या मंदिरात एक भक्त आहेत, रोज 32 माळा करतात. त्यांचे पाय एवढे भयंकर दुखत आहेत की तुम्ही कल्पना नाही करू. पण ते आर्मीमध्ये असल्यानंतर रोज संध्याकाळी शराब आणि कबाब होते. एक भक्त म्हणले, प्रभु जी इतना माला फेरता हो, सुबह मंगल आरती के पहले 16 माला हो जाती है, भागवतम पढ़ता हो, मेरा बीमारी पूरा कब खत्म होगी. तुम्हाला माहीत असेल कोणी भक्ताचं नाव घेतो. मग त्या प्रभुजीने सांगितलं, प्रभुजी आपने जो जवानी में किया है ना, बहुत दारू पिया है, बहुत कबाब खाया है और बहुत गलत चीज़ किया है ना, आप भक्ति करो न करो आपको तो बिल पे करना ही पडेगा. याला म्हणतात संचित कर्म. म्हणजे तुम्ही माळा घातल्या आणि मी भगवे कपडे घातले. मी उदाहरण देतो तुम्हाला, समजा उदाहरण घ्या बरं. समजा 10 वर्षापूर्वी मी कोणाला तरी मारामारी करून आलो, समजा एकांचा खूपच मारून आलो आणि पळून इथं येऊन तुम्हाला प्रवचन देतो. तुम्ही म्हणा प्रभूजी काय ज्ञान देतं, वा वा वा, मी पण, तुम्ही दंडवत करता, असं करता, सगळे चिली चपाटे तुम्ही पण हे करता. पण 10 वर्षांनी कळालं त्यांना की बक्षी पार्कमध्ये तिथे एक हॉल आहे आणि हा बाबा प्रवचन देतोय. ते आले पोलीस शोधत शोधत इथं आले. आल्यानंतर मला पकडून घ्या. तुम्ही म्हणता अहो किती माणूस चांगला आहे हो, तुम्ही म्हणता माणूस चांगला आहे, मी पण म्हणेन अहो मी तुम्हाला ज्ञान देतो. मी कपडे कोणतेही घातले, तुम्ही माझं किती गुणगान केलं, तो पोलीसवाले आपल्या दोघांच्या बापाचं ऐकतील का. म्हणे बेटा तुला साप इकडं आलं, आता तू चल माझ्यासोबत, नंतर बघू काय आहे ते. ते संचित कर्माचे फळ मला कधी भेटले, 10 वर्षांनी. कपडे किती बदल, किती ज्ञान पाजळ, तुझ्याकडे किती ताकद राहू दे, ह्या जगातली कोणती ताकद तुम्हाला संचित कर्म. म्हणून इथे हे दुसरं उदाहरण दिलेलं आहे. आणि ह्या संचित कर्मामध्ये मग याला संचित कर्मामध्ये काय होते, पूर्वकर्माचे जे सुखदुःख येतात आपल्याला. कोणी संगीतकार होत आहे, जन्मातच संगीत भेटते, जन्मातच कोणी ज्ञानी जन्मत आहे, जन्मातच कोणी नाही की विद्वान बनत आहे, जन्मातच सुंदर बनत आहे,
जन्मातच कोणी मंतिमंद असतंय, जन्मातच कोणाला सगळ्या गोष्टी ह्या संचित कर्मामुळे ह्या जन्मात किंवा पुढच्या जन्मात भेटतात असं इथे ग्रंथकार म्हणतात. म्हणून दशरथ महाराजांनी चूक केली. ह्या संचित कर्माचं पहिलं उदाहरण कोणी? दशरथ महाराजाने काय केली? त्यांच्या हातून चुकून झाली, पण मातापित्याच्या वृद्ध मातापित्याने जे शाप दिला त्या संचित कर्मामुळे काय झालं? त्या कर्माचे फळ भेटण्यासाठी संचित कर्म त्याला टाईम लागला आणि ते परिपक्व कधी झाले? जेव्हा भगवान रामचंद्राचा राज्याभिषेक ठरला आणि कैकेयीने ते 2 वरदान मागून घेतले. त्या टायमाला काळाचा प्रभाव गुणाचा, त्यावेळेस कैकेयीचं कोणता गुण होता? रजगुण होता. आणि काळ कोणता होता? राज्याभिषेक. काळ आणि गुण एकत्र आल्यानंतर दशरथ महाराजाला काय झालं? तो प्रभाव जाणवला. आणि तो प्रभाव कसा जाणवला? भगवान रामचंद्र वनवासात पाठवल्यानंतर त्यांना विरह जाणवला. आणि जसे गेले त्यावेळेस जसं श्रवणबाळांची अवस्था झाली, तीच श्रवणबाळांच्या आईवडिलांची जी अवस्था झाली तीच अवस्था भगवान रामचंद्राचे जे वडील आहेत त्यांना झाले. भगवंतांना असं नाही म्हटलं की माझे पिता आहेत किंवा 14 वर्षांनी मूर्ती होईल किंवा मी थांबूस तर थांबा, अजिबात नाही. किंवा दिवण शकले नाही किंवा त्याच्यात वशिलेबाजी, मध्यस्थी किंवा आपली ताकद, आपली कंट्रोल अजिबात नाही लावलं. त्या संचित कर्माचं फळ भगवंताने आपल्या स्वतःच्या वडिलाला दिलं. संचित कर्माचं फळ आपल्या वडिलाला दिलं, तर मग आपण कोण आहे? तर पूर्ण पुरुषोत्तम भगवंत. तिथं वशिलेबाज चालत नाही. बरं, हे दुसरं उदाहरण घ्या. आणखीन एक चांगलं परस्पर उदाहरण की भगवान रामचंद्राची ताकद काय होती? त्यांच्या चरण कमलाने आईल्याचा उद्धार झाला. म्हणजे उद्धार होऊ शकतो आईल्याचा. दुसरं 14 वर्षापासून ते आपल्या वडिलांना थोडंसं एक्सटेंड करू शकले असते मृत्यूपासून वाचण्यासाठी, नाही करू शकले. म्हणजे आईल्याचा उद्धार करू शकतात, त्याला दगडातून करू, आपल्या वडिलाला सुद्धा थोडं नाही केलं. आणि तिसरं म्हणजे त्यांनी कर्मफळाचं किंवा संचित कर्माचं तंतोतंत पालन केलं आणि दुसऱ्याला सुद्धा ते करण्यास भाग पाडलं. म्हणून इथे एक प्रश्न विचारला महाभारतामध्ये. काय प्रश्न विचारला? जेव्हा महाभारताचं युद्ध झालं, धृतराष्ट्र भगवान कृष्णाला म्हणतात की भगवंता, मी असं कोणतं पाप केलंय की ज्या पापामुळे माझे 100 पुत्र मारले गेले, मी अंध आहे, माझी पत्नी अंध आहे आणि जीवनभर माझं जीवन दुःखमय अवस्थेमध्ये राहिलेले आणि माझी जी बुद्धी आहे, माझे जे कार्य आहेत ते अतिशय विचित्र पद्धतीचे, हे याचं कारण काय? त्यावेळेस भगवान कृष्ण धृतराष्ट्राला सांगतात की तुम्ही 50 जन्मापूर्वी जी संचित कर्म केले होते त्याचे फळ आहेत. धृतराष्ट्र विचारतो कोणते? तर त्यावेळेस ते म्हणतात की तुम्ही एक शिकारी होतात, तुम्ही काटा घेतला आणि जे नर मादी आहेत त्यांचे तुम्ही काय केले? डोळे फोडले. आणि ते डोळे फोडल्यानंतर त्या नर मादीचे 100 अंडे होते, ते अंडे काय केले? ते फोडून टाकले. आणि मग त्याचा याचा काय संबंध? ते म्हटलं की तेच तुम्ही जे नरमादे केले, पुढच्या जन्मामध्ये तुम्हाला पुत्र होण्यासाठी 25 जन्म पुण्य करावं लागले. त्या 25 जन्म पुण्य केल्यानंतर तुम्हाला पुत्र झाले. पुढच्या 25 जन्मामध्ये तुम्ही काय केलं? आणखीन पुण्य केलं. त्या पुण्याच्या बळावर तुम्हाला आर्थिक धनसंपदा प्राप्त झाली. धन आणि मुलं एकत्र 50 जन्मानंतर काय झालं? तुम्हाला ते 100 पुत्र जन्माला आले, ती धनसंपत्ती भेटली आणि त्या कर्माचं फळ ते तुम्ही डोळे फोडले होते म्हणून तुम्ही दोघं अंधे येतं. आणि जे 100 अंडे फोडले होते ना तुम्ही जे शिकारी अवस्थेत असताना, ते कर्माचे फळ म्हणून तुमचे 100 पुत्र या महाभारताच्या युद्धामध्ये मारले गेले. म्हणजे याचा अर्थ काय? संचित कर्म 50 जन्मानंतर सुद्धा सोडत नाही. म्हणजे पॉवरफुल किती आहे की याचं कोणी सुटत नाही. जसं तुम्ही कधी गाईच्या गोठ्यामध्ये, म्हशीच्या तबेल्यामध्ये गेलं ना, म्हशीच्या तबेल्यामध्ये गेलं आणि त्याचं जर त्याला काय म्हणतो येडकं म्हणतो ते सोडलं ना, सगळ्या म्हशीच्या लाता खात ते. त्याला कळत नाही कोण आई आहे, कोण आहे मावशी, कोण आहे का काकू, कोण आहे, लाताच खातं ते सगळ्यांच्या. पण गाईचं वासरू सोडा, 100 गाई, 200 गाई, 500 गाई असू द्या, 1000 गाई असू द्या, त्याच्यामध्ये ते काय करतं? वासरू आपल्या आईला शोधतंय. त्याच प्रकारे कर्म आहे ना,
तुम्ही 100 लोकांमध्ये राहा, 1000 लोकांमध्ये राहा, नाही तर लय पुढारी राहा, कर्म म्हणते बेटा तू किधर भी रहे. हा, तुला शोधून शोधून तुम्हाला ते फळ देते. तुम्ही म्हणता ना ह्या जन्मातच नाही, पुढच्या जन्मात 50 जन्मांतर बेटा तू शरीर बदलले, पण तुझ्या आत्माचा सोबत आहे ना रेकॉर्ड. आत्मेचं काय रेकॉर्ड आहे? तुझ्या सोबत राहणार आहे, ते तुम्हाला भेटणार आहे. म्हणून इथे पूर्वजन्माच्या दीर्घकाळानं लोटल्यानंतर जे संचित कर्म आहे आपल्याला किती पॉवरफुल आहे. आणि याचं उदाहरण मग आता याच्यामध्ये 3 कॅटेगरी येतात. ह्या संचित कर्मामध्ये 3 कॅटेगरी आहेत. एक तर म्हणजे अप्रारब्ध, प्रारब्ध, बीजम, कुटम आणि फलम. हे थोड्या संस्कृत भाषा आहे. अप्रारब्ध म्हणजे तुम्ही कधी ऑब्झर्वेशन केला तर उन्हाळ्याचे दिवस आहेत, तुम्हाला जमिनीवर कुठे बीज दिसणार नाही, किंवा तुम्ही जमीन थोडीशी उकरली तर तुम्हाला एक बीज लागणार नाही. पण जसा पाऊस पडू द्या, तुम्ही साधारण पाणी किती टाका, लगेच ते गवत येत नाही, आपल्या गार्डनमध्ये पण येत नाही. पण जसा पावसाचा पहिला पाऊस पडू द्या, दुसरा पाऊस पडू द्या, 15 दिवसामध्ये सगळी जमीन जी कोरडी असते, सगळं गवत जळलेलं असतं, ते सगळं गवत जळलेलं असताना सुद्धा पाऊस पडल्याबरोबर काय होतंय, ते हिरवाई दिसते. म्हणजे इथे पहिला प्रिन्सिपल म्हणजे न दिसणारे अप्रारब्ध, त्याला काय म्हणतात अप्रारब्ध. जेव्हा ते गवत दिसायला लागलं वरती थोडं थोडं हिरवगार, त्याला काय म्हणतात प्रारब्ध. आणि मग जेव्हा ते गवत वरती वाढतंय त्या गवताला काय लागतात बीजम. नंतर अप्रारब्ध ज्या प्रारब्धामध्ये येतं ना तर त्याला काय होतात फलम. फलम म्हणजे फळ दिसतात, फुलं दिसतात, फळं दिसतात. आणि मग फळं दिसले त्या टायमाला ते जर फळ पिकलं तर त्या टायमाला एखादं जसं आंबा आहे, आंबाला सगळेच आंबे एकत्र पिकत नाही, जो पिकला तो गळतो, जो कच्चा राहिला तो काय करतो खाली गळून पडतो. आता याच्यामध्ये 2 प्रकार आहेत. जो पिकला तर लगेच फळ तुम्हाला भेटन खायला, आणि जो कच्चा राहिला त्याला म्हणतात कुटम. कुटम म्हणजे काय पुढच्या जन्मात. आणि फलम म्हणजे काय जो पिकलाय तो लगेच. म्हणजे एका आंब्याच्या झाडाखाला सगळेच आंबे एका टायमाला पिकत नाही, जो पिकतो त्या टायमाला फळ. तसं आपल्या जीवनातले कर्म फळ काय करतात, ज्या टायमाला पिकायचे तेव्हा पिकले की त्या टायमाला मग आता असं समजायचं सुख आलं की अरे आता सुखाचा आंबा पिकलाय बरं, दुःख आलं की दुःखाचा आंबा पिकला. म्हणजे सगळे आंबे एकत्र भेटत नाही. तसंच प्रारब्धामध्ये बीजम कुटम. आणि मग आता प्रारब्धामध्ये पहिलं जे उदाहरण दिले जाते शास्त्रानुसार, याच्यामध्ये 2 गोष्टी असतात कर्मामध्ये प्रारब्धामध्ये. जर डीपमध्ये पाहिलं, थोडं लक्षात येते का, जड चाललंय नाही ना. पहिलं प्रिन्सिपल आहे इच्छा आणि कर्म. त्या प्रारब्धामध्ये तुम्ही कोणत्या इच्छा करतात त्यानुसार तुमचं काय होईल, कर्म तयार होतील. म्हणजे प्रारब्धामध्ये तुम्ही चांगले कर्म टाकले तर चांगल्या इच्छानुसार तुम्हाला चांगले फळं भेटतील. आणि त्या प्रारब्धामध्ये जसं गवताचं उदाहरण दिलं मी, त्या गवतामध्ये 2 प्रकार असतात. एक गवत नाही का जे काँग्रेस गवत असते, आणि चांगलं गवत जे जनावर. तसं आपल्या जीवनामध्ये 2 सुद्धा कर्म असतात. ज्या इच्छा आणि कर्मानुसार तुम्ही कर्म करतात तसे तुमच्या जीवनात फळं भेटतात. आणि तसे सुख दुःख मान अपमान लाभ आणि जय पराजय ते भेटते. जसं कधी कधी शाळेमध्ये एखादा मुलगा खूप अभ्यास करतो, त्याला काहीच मार्क्स पडत नाही. एखादा एकदम असा बदमाश असतो, मस्तीखोर असतो, थोडाच अभ्यास करतो, पण हे अभ्यास करण्यापेक्षा काय होतंय त्याला चांगले मार्क्स भेटतात. मग कधी कधी लोक म्हणतात खाओ महाराज माझ्या पोराने एवढा अभ्यास केला तर त्यानं काहीच केलं नाही. तर प्रारब्धामध्ये त्याने जी कर्म केले, ज्या इच्छा केल्या त्यानुसार त्याला काय झालं फळ भेटलं. म्हणून इथे जे हृदयामध्ये बीजम नंतर हृदयामध्ये जे पाप करण्याची वृत्ती आहे ती नष्ट झाली पाहिजे. म्हणजे वरचेवर गवत छाटलं याचं नाही. आणि याचं उदाहरण काय आहे अजामिळाचं. अजामिळ जर पाहायला गेला, अप्रारब्ध म्हणजे काय की त्याचं जीवन जे जो काय स्कॅन्डल होण्याच्या पहिले जर पाहिलं तो ते एक सात्विक ब्राह्मणामध्ये होता. सात्विक ब्राह्मण होता, वेद संपन्न होता, तो आईवडिलांचा आज्ञाधारक होता, इंद्रिय निग्रह करणारा होता, यजन याजन पठन पाठन वेदावर त्याचं सगळ्या गोष्टी होत्या. पण एक दिवस हाच अजामिळ कुठे गेला, वनामध्ये गेला. आणि गेल्यानंतर त्याने एक दृश्य पाहिलं की तिथे एक स्त्री पुरुष काय करता आलिंगन देत आहेत. आणि ते दृश्य त्यांच्या मनामध्ये काय झालं भिनलं. आणि भिनल्यानंतर ते अजामिळ जेव्हा घरी आले ते वेश्याला घेऊन आले.
आणि मग तिच्यापासून त्या पाप आणि दुराचारामध्ये एवढे लागले, म्हणजे त्या काय झालं, त्यांच्यामध्ये जी अप्रारब्ध अवस्था होते, कधी होती? मागच्या वेळेस कुत्रे नाजवाळ मांजर प्रवचनामध्ये. तर माताची त्याला घेऊन बसा मांडीवर. अप्रारब्धचं काय, अजामेळ जर पाहायला गेला तर त्याचे जे गुण पाहिले जाते ते अप्रारब्धामध्ये, आणि प्रारब्ध म्हणजे काय, त्याने ते दृश्य पाहिलं, आणि फळम काय, तर पाप आणि दुराचारामध्ये लागला. आणि हे लागल्यानंतर त्याच्या अवस्थामध्ये काय झालं, पुढे हळूहळू तो दुष्कर्मामध्ये लागला. पण त्याच्यामध्ये एक चांगली गोष्ट काय होतं, त्या बीजम कुटुंबला मारण्यासाठी त्याने ते बीज वाढू दिलं नाही. भगवत नावामुळे त्यांनी ते बीज कट केलं. जसं तुम्ही एखादं बीज येत आहे मार्केटमध्ये, ते जर भाजलं ना, ते पुन्हा उगत नाही, त्याला किती पाणी घाला. पण त्या बीजाला तुम्ही भाजलं नाही, जमिनीत टाकलं तर आपोआप त्याला काय करतात, फळं येतात. तसं अजामिळानं त्या संचित कर्माला काय केलं, भाजून टाकलं. आणि नाही भाजलं असतं तर त्याला अधोगतीला जावं लागलं असतं. म्हणून हे प्रारब्धाचं पहिलं लक्षण आहे. जसं एखादा व्यक्ती कधी कधी लोक याला म्हणतात कुंजर स्नान. कुंजर स्नानामध्ये काय असतंय, काही लोक हाती गंगेमध्ये जातो, स्नान करतो, आणि केल्यानंतर पुन्हा माती उडवत असतो, आणि माती उडवल्यानंतर अंगावर माती घेतो, पुन्हा जाऊन स्नान करतो. याला काय म्हणतात, प्रारब्ध अप्रारब्ध बीजम कुटम फलम ह्या अवस्थेमध्ये फिरत राहतो. मग ह्या जन्मामध्ये असो त्या ज्यावर, म्हणजे याला कुंजर स्नान. तुम्ही किती दान धर्म करा, यज्ञ करा, हवन करा, काही होत नाही. जोपर्यंत त्या कर्माला तुम्ही जाळत नाही तोपर्यंत त्या प्रारब्धाचे फळं तुम्हाला भोगावं लागतात. आणि त्या प्रारब्धामध्ये कोणतं फळ, संचित फळ. आणि ते संचित फळ तुम्हाला तसे रिॲक्शन देत आहे. आणि मग इथे विशेष करून काही जे म्हातारी लोक अर्धांगवायू असतात, किंवा एका साईडला झोपलेला असतात, त्यांच्या एक साईडला बॉडी सडत राहते, अंगातून दुर्गंधी येते, किंवा त्यांना अशा वेळेस काही लोक नाही का, ते मूर्तीचे आवाज असले तर गंगेचं पाणी काय करतात, त्याच्या मुखामध्ये टाकतात. पण त्याचे प्रारब्ध आणि संचित कर्म काय करतात, ते पोटात नाही जाऊ देत, त्याच्या नाकातून बाहेर काढतात. बघा किती लोकांना तुम्ही प्रयत्न करा की जर ते लास्ट स्टेजला असले तुम्ही गंगाजल टाका, ते नाकातून बाहेर येते, तोंडात जात नाही, येऊन काही जण थुकून टाकतात. तर तिथं आचार्य लिहितात की संचित पाप कर्म एवढे डेंजर राहतात की त्याचा उद्धार करायचा सुद्धा वेळेस नाही का, ते पाणी, ते मंत्र. जसं एक स्टोरी सांगतात एक कीर्तनकार त्यांच्या प्रवचनामध्ये, की एक म्हातारा असतो की ते बघतात की जीवनभर या व्यक्तीनं पाप केलेले असतात, आणि म्हणून ते येणे प्रकारे आपल्या वडिलांनी देवाचं नाव घ्यावं यासाठी ते काय करायचे, प्रयत्न करायचे. आणि मग त्यांनी काय केले, झाडू असतो ना, आमच्या मराठवाड्यामध्ये त्याला फडा मानतात, किंवा त्याला एक आणखी शब्द केरसुनी. हां, तर त्यावेळेस तो काय म्हणतो, जेव्हा झाडू फेकला तर गाय खात होती, तर त्यांना असं काय वाटलं, अरे शिव शिव शिव, आणखीन एक शब्द आहे झाडूला, शिव शिव, त्याला कर. तर तो म्हातारा काय म्हणतो, शिव शिव नाही म्हणत, तो म्हणतो केरसुनी केरसुनी केरसुनी. आणि काय म्हणतो पोरांना मुर्दा अवस्थेमध्ये, केरसुनी. अरे केरसुनी खात आहे, गाय सुद्धा नाव येत नाही, काय करतं, केरसुनी खात आहे. मग एक दिवस त्या पोराने ठरवलं नाही की आता म्हातारा तर आहेत नाही, मग ते काय करतात, बारदाने शिवाय घेतात. म्हणजे बारदाना शिवता शिवता ते विचार करेन, ते काय म्हणेन, शिवा शिवा. म्हणजे बारदाना, अरे बारदानाला असं शिवा. तो नाही नाही शिवा नाही म्हणत, तातातून ना तातातून ना तातातून ना. म्हणजे तुम्ही काय करता, बारदानाला तातातून ना करा, तुम्ही टाके टाका, पण त्याच्या मुखातून काय आलं नाही, शिव नाही. मग याला म्हणतात प्रारब्ध संचित कर्म त्याच्या मुखातून येऊ देत नाही. आमच्या गावात एक ज्यांच्याकडे सत्संग कार्यक्रम चालायचा, मी मागं प्रवचनामध्ये पण बोललो होतो, त्या व्यक्तीनं खूप जीवनभर कथा कीर्तन केलं, त्याची मागची हिस्ट्रीकडे नाही जायचं. पण शेवटी मी त्यांना जेव्हा भेटायला गेलो, पॅरालाइज झाला, त्यांच्या अंगावर झाला, बॉडीतून वास येत होता, माश्या गोंगत होत्या, कोणी घरातले बसत नव्हते, असं वास यायचा. तर मी गेलो भेटायला, मी बसलो त्यांच्या बेडवर, त्यांचा हात घेतला, तर सगळेजण म्हणजे असे नाकाल रुमाल लावून बसले. म्हणजे काय प्रभूजी इथं बसायचं.
म्हटलं तुमच्याच घराचा मेंबर असला असं तुम्ही केलं असतं का? ते जाऊ दे, भक्त आहेत म्हटलं. बसलो मी. मग त्याला म्हटलं, अण्णा माझं नाव काय? त्याला नाही आलं, मारुती सुद्धा नाही. म्हणलं अण्णा तुमचं नाव सांगा. रामचंद्र. राम म्हणा, कृष्ण म्हणा, नाही आलं. म्हणजे संचित कर्म किंवा प्रारब्ध कर्म तुमच्याकडून ते कार्य घेऊ देत नाही. म्हणजे याचा अर्थ काय की तुम्हाला किती अलर्ट राहू द्या बीजम कर्म आणि मग ते अर्धंगवायू देतं. मग इथे प्रश्न पडला जातो, ह्या प्रारब्ध कर्मानुसार लोक म्हणतात की आमच्या जीवनात असं का झालं, तसं का झालं. तर मग आचार्य सांगतात 5 गोष्टी व्यक्तीसोबत प्रारब्धाच्या कर्मानुसार भेटतात. ते म्हणतात आयुष्य कर्मचे वित्य विद्या निधनम मेवच पश्यंती ही सृजम गर्भ अवस्था देहिना. ते म्हणतात की प्रत्येक व्यक्ती प्रारब्धानुसार 5 गोष्टी सोबत घेऊन येतो. त्याच्यामध्ये कोणी अदल बदल करू शकत नाही. प्रारब्ध संचित कर्म. पहिलं म्हणजे आयु. आयु म्हणजे ज्या दिवशी तुम्ही जन्म घेता त्या दिवशी तुमची मृत्यूची तारीख ठरलेली आहे. तुम्ही त्याला वाढवू शकत नाही, कमी करू शकत नाही किंवा काही करू शकत नाही. आयु जसं तुम्ही औषध घेतात ना, मॅन्युफॅक्चर तारीख आणि एक्सपायरी तारीख असते, तसं आपली मॅन्युफॅक्चर आणि एक्सपायरी ठरलेली आहे. या जगातली कोणती ताकद त्याला वाचवू शकत नाही. दुसरं कर्मच. तुमचे कर्म हे मागच्या प्रारब्धानुसार. मग त्याच्यामध्ये 2 कर्म आहेत. जो नरकातून आला तर नरकाचे कर्म करतो. दारू पिणार, नशापान करणार, मांसाहार करणार, चुगल्या करणार, निंदा करणार, दुसऱ्यांच्या धन लुबाडणार, हे नरकातून आलेले लक्षण आणि पुन्हा नरकात जाणार आहे. आणि जो संचित कर्म चांगले करतो त्याच्यामध्ये दान धर्म करणार, मधुरची वाणी किंवा सगळ्यांचं हित काळजी करणारा आहे आणि मग तो पुन्हा स्वर्गात जातो. मग त्याचे कर्म पुन्हा त्याच कर्माला घेऊन जातात. म्हणजे हे प्रारब्ध कर्म त्याला तिथे घेऊन जातात. तिसरं वित्त. वित्त म्हणजे धन. आणि धन म्हणजे असं आपण नाही डिसाईड करू शकत धन. काही जण काही करत नाहीत पण तरी बसल्या बसल्या. आमच्याकडे एक सिंधी माणूस आहे, 10वी फेल आहे, पण त्याची प्रॉपर्टी एवढी भयंकर विचारूच नका. आणि काही भक्त बिचारे IIT MTech झालेत, 30-30 50,000 रुपये काम करतात, 12-12 घंटे घासतात. प्रभूजी असं आहे तसं. मग कधी ह्या श्लोक लगेच आठवतो, भाऊ तुझ्या प्रारब्धामध्ये एवढे दिलेले आहेत. हां, किंवा जन्म तुम्ही डिसाईड करू शकत नाही. अंबानी किंवा हेच आई वडील पाहिजे किंवा असे किंवा अंबानी घेऊ किंवा बिर्ला घेऊ, नाही डिसाईड. हे तुमचे कर्म तुम्हाला कोणाच्या घरात कोणते आई वडील, काळे गोरे, ज्ञानी अज्ञानी किंवा काही नाही, हे तुमचे कर्म तुम्हाला त्या परिवारामध्ये, त्या कर्मामध्ये, त्या वित्तामध्ये. आणि विद्या. विद्या काय? विद्या म्हणजे ज्ञान. काही जण खूप अभ्यास करतात, UPSCच्या खूप ट्राय करतात, पण त्याच्या डोक्यात पल्ले पडत नाहीत. काही जण एका चुटकी सरसर निघून जातात. ऑफिसमध्ये पण असतात ना, काही जण थोडंसं जरी काम केलं की त्यांची प्रगती लगेच होते. आपण म्हणतो एवढं मेहनत करतो, जसं आमच्या माताजी सांगतात, प्रभूजी एवढं करते पण माझं परमिशनच होत नाही. मग त्यावेळेस मनात आलं, माताजी तुमच्या प्रारब्धामध्ये कदाचित नसावं, तुम्ही पण म्हणतात. आणि ते प्रभूजी तर काहीच करत नाही पण तरी जातात, आहे ना. प्रारब्ध. तर हे धनम विद्या. त्याच्यानंतर निधनम मेवच, मृत्यू फिक्स आहे, तुम्ही किती प्रयत्न करा. आणि ह्या पंचांती सृजनते गर्भ अवस्था देहिनाम. हे प्रारब्धामुळं, संचित कर्मामुळं तुम्हाला तुमच्या जीवनात भेटतंय. याच्यात तुम्ही कमी जास्त बदल करू शकत नाही. जेव्हा कधी आपल्या जीवनात असं झालं तेव्हा समजायच्या 5 गोष्टी कोणत्या? आयु, कर्म, वित्त, विद्या आणि निधनम. ह्या 5 गोष्टी इनबिल्ट बॉडीमध्ये तुमच्यामध्ये येतात. तुमचं रूप, रंग, ज्ञान, धन हे सगळे ते. नंतर चुना लावून वेगळं करणं वेगळं ठीक आहे, पण हे इनबिल्ट येऊन जाते. आणि असं केल्यानंतर आचार्य म्हणतात की पुन्हा ह्या कर्मामुळं, शंकराचार्याचे एक श्लोक कोट करतात तिथे. ते म्हणतात पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम इह संसारे खलु दुस्तारे कृपया पायी मुरारे. अरे हे कर्मामुळं पुन्हा जन्ममूर्तीच्या चक्रामध्ये मनुष्य काय करतो? फसतो. आणि पुन्हा जर थांबलं नाही, पुन्हा पुनरपि जनन पुनरपि मरण. आणि तीच प्रारब्ध संचित, अप्रारब्ध, बीजम पीठ कुटम आणि फलम हे त्याच्या इनबिल्ट त्याच्यासोबत येतं. आणि हे झाल्यानंतर आणि काही कर्म असे की तुम्हाला भोगावं लागतात. तुम्ही म्हणता अरे आम्ही देवदेव करतो आणि कर्म केल्यानंतर सुटका होईल का? नाही. याचं उदाहरण चांगलं आहे परीक्षित महाराजांचं. परीक्षित महाराज जेव्हा गर्भ अवस्थेत होते, त्या गर्भ अवस्थेत असताना
जेव्हा त्या अश्वत्थामानं बाण सोडला तर भगवंताने स्वतः रक्षण केलं आणि भगवंताने स्वतः परीक्षित महाराजाला दर्शन दिलं आणि बाहेर आल्यानंतर त्यांचं नाव विष्णुराज ठेवलं होतं युधिष्ठिर महाराजांनी. पण आल्यानंतर परीक्षण करू लागले म्हणून त्यांचं नाव काय पडलं, परीक्षित. असे भगवंताचं दर्शन झालेलं आहे, भगवंताचे अनन्य भक्त त्यांच्याकडून एक कर्म झालं. काय कर्म झालं, तहान लागली अपेक्षापोटी शमीक ऋषीच्या आश्रममध्ये गेले आणि राग आल्यानंतर त्यांनी एक मूर्त सर्प घेतला आणि ऋषीमुनीच्या गळ्यात टाकला. टाकल्यानंतर त्यांचा 9 वर्षाचा कच्च्या बुद्धीचा बालक कोण, शृंगी, तो कौशिक नदीच्या काठी खेळत होता. त्यानं मागचा पुढचा काही विचार नाही केला, कौशिक नदीचं पाणी घेतलं आणि हा राजा भरपूर काही तिथे शब्द वापरले आणि याला दंड देणं माझं काम आहे, येणाऱ्या 7 दिवसामध्ये तक्षक नावाचा सर्प दंश करेन, याचा मृत्यू होईल. आणि असा शाप दिल्यानंतर परीक्षित महाराजाला ते कळल्यानंतर त्यांच्याकडे ताकद होती त्या कर्माला नाही का बदलण्याची, थांबण्याची. पण येऊन भगवंतानं सुद्धा नाही, अरे मी तुझं रक्षण केलं, आता तुझं रक्षण करतो, किंवा ते भक्त असून सुद्धा त्यांना नाही इंटरफेअर केलं. त्यावेळेस तिथे आचार्य सांगतात की परीक्षित महाराजांनी जे भगवंताचे दर्शन घेतलंय, प्रारब्ध आणि संचित कर्मामुळं सुद्धा त्यांना त्या दंडाला जावं लागलं. आपण म्हणतो ना, मी प्रभूजी भक्ती केली, आता नाकाच्या शेंड्यापर्यंत तिलक लावला, गाळ्यात 3 माळाच्या ऐवजी 4 माळा घातल्या, लय प्रसादच खातो, महाप्रसादी म्हणतो, दंडवत करतो. भाऊ तू सुटला का? परीक्षित महाराज सुटले नाहीत, आपलं काय नंबर आहे आपण. म्हणून मी नेहमी प्रवचन सांगतो, देवाला घाबरलं नाही तरी चालेल, कर्माला घाबराने परीक्षित महाराजांचं उदाहरण आहे हे उदाहरण. आणि मग याला म्हणतात संसार काय दुस्तारे, कृपाये पायी मुरारे, यह संसारे खलु दुस्तारे. आणि मग त्या उदाहरणातून आपल्याला काय शिकायचे, म्हणून भागवत रामायण हे उदाहरण ना वेगळ्या अँगलनं पाहिले पाहिजे. नुसत्या स्टोरी परीक्षित महाराजांना असं केलं तसं केलं, हो झालं, मग तुला काय फरक पडला. पण त्या उदाहरणातून शिकायचं की आपलं जीवन एवढं सावधान. लग्नामध्ये म्हणतात ना, सावधान कशामुळे म्हणतात लग्नामध्ये, भाऊ तुम्हाला एकूण एकाला सहन करायचं, त्यासाठी सावध राहा. सावध, त्याच्या मागचं वेगळं फिलॉसॉफी तर नंतर सांगेल तुम्हाला. पण इथे परीक्षित महाराज आणि दुसरं काय झालं की दुसरं उदाहरण की तुम्ही वैकुंठात सुद्धा नाही का कर्माचे फळं वापस घेऊन येतात. याचं उदाहरण आहे कोण आहे, अंबरीश महाराज आणि दुर्वासा मुनी. योगी होते, पण असे दुर्वासा मुनी अंबरीश महाराजांच्या प्रती अपराध केला आणि ते ब्रह्मलोकात गेले, ब्रह्मलोकातून शिवलोकात गेले, शिवलोकातून वैकुंठात गेले. भगवंत म्हणले तू जे काही कर्म केले ना बेटा, जा त्यांची माफी माग. म्हणजे 3 लोक फिरून आले, वैकुंठातून जरी आले, वैकुंठात एकदा गेलं तर वापस येत नाही. पण दुर्वासा मुनी तिथून आले आणि त्या दंडाचं फळ भोगावं लागलं, तेव्हा तिथं मुक्त झाले. म्हणजे वैकुंठात गेले तरी तुम्हाला सुटका नाही, तरी इथं कसं काय सुटका होईल. मग त्यासाठी इथे जे संचित आणि प्रारब्ध कर्म आपल्याला काय करतात, म्हणून वाईट कर्म करण्यापूर्वी मनुष्यानं 1000 वेळा विचार करावा. एकदा कर्म केल्यावर त्याचे फळ आज नाही तर उद्या भोगलेच पाहिजे व त्यावेळी छाती पुढे करून माणसाने त्या समोर जाण्याची तयारी ठेवली पाहिजे. पळून जाताना किंवा त्याला पोस्टपॉन्ड करताना, जसं आमचे एक भक्त सांगत होते, प्रभूजी मी आजाराला पोस्टपॉन्ड करीत गेलो, आजारानंच मला पोस्टपॉन्ड करून टाकलं. म्हणजे कधीच नाही. आणि जे ह्या जगामध्ये प्रत्येकजण आपले कर्म घेऊन आहेत. मी नेहमी आईबापाला सांगत होतो, तुम्ही जन्माचे धनी आहेत, तुम्ही कर्माचे धनी नाहीत. जनक महाराजांनी काय विचार केला की माझी कन्या कोणाच्या घरी द्यावा, दशरथ महाराजांच्या घरी. भगवान रामचंद्र पती होते, संचित एवढं चांगलं करून ठेवलं, पण तीच जनक नंदिनी तिला 14 वर्ष वनवास जावं लागलं. म्हणजे दशरथ महाराजांना काय केलं, जन्माचे धनी होते, पण सीतेच्या कर्मामध्ये इंटरफेअर केला का. आपण सुद्धा आपण म्हणतो ना, माझ्या मुलांच्या बाबतीत किंवा माझ्या आई वडिलांच्या, बहीण भावंड्याच्या, त्यांचे कर्म थोडे बदलून बघू. नाही बेटा, जनक नंदिनी कोण, जनक महाराज, त्यांनी चांगलं ठिकाण दिलं. कोणाला दिलं, रामचंद्राला दिलं ना. त्यांच्या चॉईसमध्ये काही चुकलं का, पण सीतेला चुकलं का ते कर्माचे फळं. म्हणून इथे आपल्याला ते दिलेलं आहे. म्हणून इथे शास्त्र सांगते की दुसरं परीक्षित महाराजांचं आणखीन एक उदाहरण डीपमध्ये जर गेलं ना,
भगवंताकडे जाऊन म्हटलं नाही की माझे आजोबा कोण होते माहिती आहे का? कोण होते? अर्जुन होते. माझे वडील कोण होते? अभिमन्यू होते. तुमचे भाचे होते. माझी आजी कोण होती? सुभद्रा होती. तुमची बहीणच होती. म्हणजे माझा सगळा खानदान तुमच्या सेवेत गेला. मी तुमचं दर्शन घातलंय. थोडंसं काहीतरी स्किप करा ना, किंवा थोडंसं बाजूला द्या. भगवंत नाही म्हटले. तुझं ज्यावेळेस रक्षण करायचं त्यावेळेस रक्षण केलं. आता तू जे कर्म केलेस ना, तू जो कोणाची ओळख दाखवली आणि कोणाचा जरी वशिला आणला, तुला जावं लागेल. तर हे इथून शिकायचं. म्हणून इथं आचार्य सांगतात की अहो मया निचम वरम कृतम निग्राशी ब्रह्मणी गुड तेजसा. हे जे कर्म आहे त्याला भोगायला जावं आणि ते फळ भोगायला. मग आता इथं प्रश्न पडला जातो की मग धार्मिक जे लोक आहेत त्यांच्यावर संकट येतात आणि जे अधार्मिक आहेत, पापी दुराचेरी येतात, ते एकदम आनंदी जीवन जगतात. असं कसं समजायचं? मग यांच्या कर्मफळामध्ये काही गडबड आहे का? मी याचे 2 उदाहरण घेऊया. मी जेव्हा हे पुस्तक वाचत आणि उदाहरण शोधत होतो, इकडून डोकं लाव तिकडून डोकं लाव. धार्मिक व्यक्तीवर नेहमी संकट असतात ना, आपण चांगले कर. मग याचं पांडवचं उदाहरण घ्या. पांडव हे सगळ्या धार्मिक वृत्तीचे, त्यांचं अख्खं जीवन धर्माला पालन करण्यात गेलं, पण त्यांचं अख्खं जीवन कशामध्ये गेलं? आणि तेच कौरव अधार्मिक होते, पण त्यांचं जीवन कसं गेलं? दुराचार झाला. पण दोघांचा शेवट कशामध्ये होतो त्याच्यावर तुमचं निर्धार आहे. भले पांडवांचे जीवन जर पाहायला गेलं, दुःख होतं, संकट होते, समस्या होत्या, पण शेवटी भगवत प्राप्ती झाली. भले यांचं जीवन चांगलं होतं, अधार्मिक होतं, पण शेवटी अधोगती कोणाची झाली? कौरवांची झाली. म्हणून इथे आपल्याला एकच समजायचं की कर्माचे फळं त्याचं शेवटचं गंतव्य काय देतात, त्याला सगळ्यात आपल्याला थांबवून विचार करून आपल्याला त्याच्यावर मनन करणं पाहिजे. म्हणून नेहमी आपल्या जीवनात दुःख आलं तर पाप नष्ट होत चाललं असं समजायचं. आपल्या जीवनात दुःख तर पाप नष्ट होत चाललेलं आहे. आणि जेव्हा तुम्ही सुखी आनंदी सगळं चालू आहे तर समजायचं पुण्य नष्ट होत चाललेलं आहे. आनंदी एकदम 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 गोडी गोडी तर पुण्याचा कोठा. तुम्ही जेव्हा याचा जातात ना मॉलमध्ये, तर तुमच्याजवळ पैसा खिसा गरम असेल तर मॉलमधला मध्ये या सर, येस मॅडम असे प्लास्टिक स्माईल देतात. तुमच्यासाठी काय करू नाही करू, ते तुमच्यावर प्रेम नाही करत, तुमच्या पाकिटावर करतो. जोपर्यंत पाकिट आहे तोपर्यंत तुमचा आदर असतो. पाकिट संपू द्या, बाहेर निघ. हां, मला एकदा अनुभव आला. आम्हाला मॉलच्या तिथं, महाराज इधर कुछ नाही मिळता. म्हटलं जाऊ को नको आतमध्ये, निघून बाहेर लगेच आलो मी. खरं कपड्यावर पण आम्हाला पळून लावलं. मला आमचे संचित कर्म नव्हते म्हणून आम्हाला बाहेर लावलं. कारण याचे हात मागे आला आणि आम्ही मागे गेलो. मला उत्सुकता होती मॉल काय असतं पाहायला. ते म्हणले कदाचित भगवंत म्हणले सगळे मोह माया, नको जाऊ तिथे. मी त्या अँगलला पाहिले त्याला आणि आलो बाहेर. अजून ते काही पाहणं झालं नाही. उलटा नंतर मॉल बंद पडला तो CBSच्या तिथं. काय म्हणत हां हां नाही नाही तसं नाही. ते बिचाराचं काय असेल दिवसाने त्याचे संचित कर्म फळाला आले असतील मला माहीत नाही. तर हे झालेलं आहे. म्हणून इथे आपल्याला दुःखच असतात. आणि मग कबीराचा एक दोहा आहे इथं, कबीर तेरा पुण्य का जब तक रहे भंडारा तब तक अवगुण माफ करे गुन्हे हजारा. जब तक पुण्याचा भंडारा आहे तब तक काय? अवगुण माफ, सगळे माफ गुण आहेत. हां, आणि करो गुन्हे हजारा. तुम्ही लगेच तेवढं, जोपर्यंत तुमचा पुण्याचा भांडारा आहे तोपर्यंत मजा करा. आणि ज्या दिवशी पुण्याचा भांडारा संपला त्या दिवशी बेटा तुम्हाला सगळं व्याजासहित तुम्हाला भेटणार आहे. म्हणून धान्याचा कोठारा एक शेवटचं उदाहरण देऊन आपण इथे थांबूया. की जसं तुम्ही याला कणगी किंवा कोठी म्हणतात आपल्या मराठी भाषेमध्ये, कणगीच म्हणतात. आता समजा आपल्याकडे 2 माताजी येतात, ए माताजी आणि बी माताजी. म्हणजे भावना माताजी ए माताजी आणि कांचन माताजी बी, म्हणजे या 2 शेतकरी. आता मी तुम्हाला तुमच्या 2 शेतीत तुम्ही ह्या वर्षी चांगले गहू पिकवले म्हणजे ए माताजीनं, आणि त्यांच्या कोठीमध्ये पहिले तिथं एक छोटंसं त्याला हे असतं ना काय बिळ तर काय म्हणत होल असतो ना ते काढण्यासाठी. तर माताजींनी चांगले गहू भरले ह्या वर्षी त्यांच्या शेतामधले. ज्या बी माताजी होत्या कांचन माताजी, त्यांच्या शेतामध्ये गहू खराब आले
आणि त्यांनी भरले. दुसऱ्या वर्षी काय झालं की धान्य दोघांनी गहू पेरले आणि ए माताजी होते त्यांचे गहू कसे आले, खराब आले, आणि बी माताजीचे गहू कसे आले, चांगले आले. तिसऱ्या वर्षी घेऊया, ए माताजींचे गहू कसे आले, चांगले आले, आणि बी माताजीचे गहू कसे आले, खराब आले. आता चौथ्या वर्षी जेव्हा तुम्ही धान्याची जी कणगी आहे, कोठी आहे, ती जेव्हा सुरुवात करता, तुम्ही गहू जोगत पेरले, दोघांनी गहू एकत्र भरले, तर ए माताजीचे गहू कसे निघते आणि बी माताजीचे गहू कसे निघते. ते म्हणतात अरे गहू तर मी तर गहू चांगले टाकले होते, खराब कसे राहिलेत आणि चांगले कसे राहिले. भाऊ तू पहिले जे गहू टाकले ना तेच येत आहेत, आणि तुम्ही जे गहू टाकले तेच येणार आहेत. थोडं जे चांगले गहू त्यांना जास्त उड्या नाही मारायच्या की अरे मला चांगले भेटतात, थोडं थांब, खराब गहू पण येणार आहेत. आणि जे खराब गहू येतात, अरे माझ्या जीवनात खराब गहू का येत आहेत, थांब ना, गडबड कशाला करतो, हे खराब गहू जाऊ दे, चांगले गहू येत राहणार आहेत. उदाहरण तुम्हाला कळालं, पल्ले पडलं. तसंच आपल्या जीवनामध्ये असं समजायचं, खराब जीवन चालू आहे, खराब गहू निघतायत. काय निघतायत, खराब गहू निघतायत. आणि चांगले जेव्हा चाललं तर चांगले गहू निघतात. चांगले गहू निघाल्यानंतर उड्या नाही मारायच्या, खराब गहू येणार आहे, थांब. हां, म्हणजे तुमच्या धान्यामध्ये, कोठीमध्ये तुम्ही जे जे धान्य भरले, ज्या ज्या अवस्थेमध्ये भरले, ते संचित कर्म, प्रारब्ध कर्म, फळं तुम्हाला त्या टायमाला, त्या वर्षाला आपोआप भेटून जातात. म्हणून प्रत्येक व्यक्तीनं आपल्या कर्मामध्ये काय केलं पाहिजे, याचा शेवटचं उदाहरण ATM, एनी टाईम मनी. आता एक दोन उदाहरण, पोस्टपेड आणि प्रीपेड. प्रीपेडमध्ये काय करावं लागतं, तुम्हाला रिचार्ज करावं लागतं. पहिले भरा, आणि जोपर्यंत तुमचा टॉक टाईम आहे तोपर्यंत तुम्ही बोलू शकता. ज्या दिवशी तुमचा प्रीपेड संपलं, बंद. आणि पोस्टपेडला कसं असतंय, वापरा. तुम्हाला कळत नाही, तुम्ही दोन घंटे मारतात. एवढे बोलतात ते आंबे पिकून जातात गलीतले. हां, एवढे बोलतात, पण तुम्हाला माहीत नाही तुम्ही एवढे बोलले त्याचं बिल नाही का आपोआप इकडे तुम्ही बोलतायत, तिकडे तुमचं बिल वाढत चाललं आहे. तसं आपल्या जीवनामध्ये पोस्टपेड आणि प्रीपेड आहे. पोस्टपेड म्हणजे काय, आता जोपर्यंत होतं भरलेलं तोपर्यंत आनंद आहे, आणि मग संचित प्रीपेडचं कसं आहे, जोपर्यंत आहे तोपर्यंत आनंद घेत राहतात, पण ज्या दिवशी संपलं गडबड, म्हणजे चांगलं असो की वाईट असो. पण पोस्टपेडमध्ये तुम्ही करतायत, तुम्हाला माहीत नाही, दिसत पण नाही, ते तुमच्या समोर पण नाही आहे, पण तिथं बिल वाढत चाललं ना. तसं आपले काही कर्म असे असतात पोस्टपेडमधले की आपण करत चालतो, नंतर एकत्रच एकदा बिल येऊन जाते. मग ते शारीरिक असो, मानसिक असो, पारिवारिक असो, आर्थिक असो, किंवा आणखीन काही जीवनातले असो, तर समजायचं बेटा तू जे काही बोललास ना ते सगळं बिल आता एकत्र येत आहे. आणि मग ह्या कर्माला मग आता तुम्ही म्हणता प्रभूजी नवस करून किंवा दान धर्म नाही, ते म्हणतात की एक उदाहरण देतात, चांगलं उदाहरण देतात, आणि त्या उदाहरण की नवस केल्यानं काय होत नाही. बँकेत गेलात आणि बँकेत गेल्यानंतर मॅनेजरला तुम्ही म्हटलं मला एवढे पैसे पाहिजे, नाही देत. जे तोडून तुमच्या अकाउंटमध्ये आहे तेवढेच भेटतंय. त्या प्रारब्धामध्ये, कर्मामध्ये कोणताही बदल होत नाही. चांगलं असेल तेवढंच पुण्य, तर तेवढंच तुम्हाला त्याचं फळ भेटन. वाईट असेल तर वाईट तेवढंच तुम्हाला फळ भेटणार आहे. याच्यामध्ये कमी जास्त त्या बँकेमध्ये काय आहे त्यानुसार तुम्हाला ते अमाऊंट भेटल. तसंच आपल्या जीवनामध्ये आहे. म्हणून माणसाच्या बाबतीत एक आहे की हे जे प्रारब्ध कर्मी संचित फळ आहे, याला सतर्क राहून आपले कर्म आता जे पूर्ववर्ती झाले ते सोडून द्या, पण येणाऱ्या कर्मामध्ये आपण कसं राहिलं पाहिजे, कसं वाचलं पाहिजे, आणि त्याचे काय सूत्र दिलेले आहेत, आणि याच्यामध्ये आणखीन स्टेप आहेत. मग आता हे सगळं करण्यासाठी माणसाला कोणती गोष्ट कारणीभूत आहे एवढे कर्म करण्यासाठी. आम्ही तर खूप चांगले करतो, मग त्याचा सेकंड पार्ट येणाऱ्या काळामध्ये 3 गुण, कोण्या 3 गुणामध्ये कोणते कर्म केले तर त्या गुणाचे कर्म कसे भेटतात, सत्वगुणाचे कर्म केले तर कसे, रजोगुणाचे कर्म कसे, त्याचं 3 गुणामध्ये. त्याच्यानंतर क्रियमान कर्मामध्ये काय अवस्था असली पाहिजे, आणि त्याच्यानंतर प्रारब्धामध्ये असं असतं की त्या प्रारब्धामध्ये काही बदल करता येते का, त्याची चर्चा येणाऱ्या काळामध्ये करूया. हरे कृष्णा हरे कृष्णा.